नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनंतगुणधाम नित्यनिरंजन भवदुःखभंजन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। संस्कृत सिद्ध पूजा बघतोय आपण। पान नंबर 106 आहे। भावाष्टक नाव आहे त्याला। मिळालं काय आहे हे? भाव म्हणजे परिणाम किंवा भाव म्हणजे स्वभाव। तर कोणाचा स्वभाव किंवा कोणाचे परिणाम? तर व्यवहाराने सिद्ध परमेष्ठींचं पूजन आहे, त्यामुळं त्या सिद्धांचा स्वभाव म्हणा किंवा त्यांचे भाव जे प्रगट झालेले आहेत पर्यायत असे ते सिद्ध असे त्यांच्या गुणांचं त्यांच्या स्वरूपाचं विचार करून आपण जे पूजन करतोय ते भावाष्टक। किंवा स्वतःचा स्वभाव सिद्ध समान आहे, मग त्या स्वभावाचं वेदन करत जाणत जे काय आपण परिणमन करतोय। पूजा म्हणजे काय असं म्हटलं, पूयते पवित्र, पूयात पवित्रम असं येतं ना काय। तर पूजा म्हणजे पवित्र आत्म्याकडे जाणं म्हणजे काय, आत्म्याला जाणणं। तर त्या शुद्ध पवित्र सिद्ध स्वभावी आत्म्याला जाणणं हेच खरं भावाष्टक आहे। म्हणून त्या भावाष्टकामध्ये सगळी आपली विशेषणं दिली आहेत। ॲक्च्युली ही आर्यांची भाषा आहे। म्हणजे काय असतं, संस्कृत भाषा ही आर्यांची असते आणि आपल्याला कळती ती मराठी हिंदी हिमलेंच्यांची भाषा म्हणायचं। संस्कृत प्राकृत एकदम स्टँडर्ड लँग्वेज, मग ते आपल्याला आपण कळत नाही म्हणतो वाचताना वगैरे। तर तिथं म्हणून उलट त्या भाषेमध्ये जास्त व्यक्त करता येतो भाव त्यांना, जे आचार्यांनी व्यक्त करतात किंवा आता हे कवी इथं व्यक्त करतात। तर त्याच्यातून खरं स्वरूप दाखवायचं आहे। मराठीमध्ये असं काय म्हणायचं फार एलॉबरेशन असते, पण तसं संस्कृतमध्ये एका शब्दात त्यांना सगळी चिनवाणी सांगता येईल इतकं त्याच्यात गाभा असतो। त्यामुळं थोड्या शब्दामध्ये पण भरपूर सार भरलेला असतो त्याच्यात। 2च ओळी आहेत ना, तेवढे 2 ओळी एक्सप्लेन करायला मला 2-3 दिवस लागतात। म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये रस आहे, तर तो रस काढायला यायला पाहिजे आपल्याला, अशी आपली पात्रता पाहिजे। म्हणायचं असं शांततेने म्हण, तुला जेवढं समजतं तेवढं परत मी सांगते। निज मनोमणी भाजन भारया समरसैक सुधारस धारया सकल बोधकला रमणीयकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलीनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये समय सार सुपुष्प सुमा
सहज कर्म करेणु विशोदया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमं परिपूजये. काय झालं? जल का चढवतो आपण? नाही बा, बघतो आहे की तिथे लिहिले की जन्म जरा मरणाचा नाश करण्यासाठी जल चढवतो. तर आता जेव्हा हे सिद्धांचं पूजन करतो ना, मिहिरा आहे ना माझ्यासमोर, मोनिका, हो का, सॉरी मोनिका भाभी, तर काय सांगायला लागले की जेव्हा आपण जल चढवतो त्यावेळेस भावना काय करता हो? बोला मिहिरा. आता सिद्धांचं पूजन करतोय आणि जल चढवतोय, जरा मला दिसू दे की, म्हणजे कोणाला तरी सांगतोय कळत मला, मीच मला सांगायला सगळं वाटायला. प्रगतीताई, जल का चढवतो? ते अष्टग्रहांपैकी एक द्रव्य आहे ना. का चढवायचं जल? का चढवायचं? रिझन आहे ना सगळ्या द्रव्यांच्या मागं काय ना काय. मग काय रिझन आहे? काय म्हणता तुम्ही? ओम ह्रीम सिद्धचक्राधिपते सिद्ध परमेष्ठीने मम जन्म जरा मृत्यू विनाशनाय लिहिलं ना तिथं. जलम निर्वपामिती स्वाहा म्हणजे काय? मी माझ्या जन्म जरा मृत्यू हे उपलक्षणात्मक आहेत. ह्याच्यामध्ये सगळे तुमचे दोष घ्या, रोग घ्या, त्रास घ्या, संकट घ्या, सगळ्याचा विनाश करण्यासाठी मी जल चढवतो. का जल का चढवायचं? म्हणजे काय त्याचं कशाचं प्रतीक म्हणून जल चढवायचं? जल बरोबर, शीतल नाही, शुद्ध किंवा पवित्र. मग तसा माझा आत्मा सुद्धा, सिद्धांचा आत्मा कसा झालाय आता? सिद्धशिलेवर विराजमान आहेत ना, तर सिद्ध भगवान कसे आहेत? असे पवित्र अवस्थेला आपलं बस ज्ञान 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 रूपाने परिणमन, इतकं शुद्ध परिणमन चालू आहे. काय हो त्यांच्या ज्ञानामध्ये आकुलता, काय दुःख आहे, काय संसार आहे. जरी तुम्ही सगळे दिसताय त्यांच्या ज्ञानामध्ये, तुमचं सगळं मागचं पुढचं इत्थंभूत सगळा इतिहास दिसतोय, तरी सुद्धा इतकी सुद्धा अशुद्धी नाही त्यांच्या ज्ञानात, माहिती आहे? म्हणजे 3 लोक 3 काळाला एकाच समयात जाणतात, तरी सुद्धा असं इतकं खंबीर ज्ञान आहे ना. म्हणून मी मध्ये एकदा सांगितलं होतं, काय आपल्याला समजा थोडंसं समजायला पुढचं मागचं काय, समजा काय म्हणायचं, कोणीतरी भविष्यवेत्त्यांनी ज्योतिषींनी सांगितलं 1-4 दिवसांनी तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे एटसेट्रा, काय असेल ते असं तुम्हाला सांगितलं, तर आत्तापासून काय झालं सांग? जाऊ दे 2 दिवसांनी तुमचं मरण येणार आहे. काय झालं? म्हणजे काय म्हणायचं, आपण बेअर करू शकत नाही एवढी सुद्धा कंडिशन आपल्या ज्ञानामध्ये, इतकी शक्ती नाही आहे आपल्यात. मग जसं त्या काय झालं, औरंगजेबनी त्या एलोराच्या गुफामध्ये गेला म्हणे, आणि तिथं सगळे आपली मंदिरं काय काय असं स्टॅच्यू होते, आणि तिथं त्याला एक काय दिसलं, एक महामंडल टाईप आयना होता काहीतरी, आणि त्याच्यामध्ये त्याला दिसलं की त्याचा पूर्वभव का उत्तरभव तो डुक्कर होणार आहे. असं दिसलं की त्याला खूप राग आला. म्हणजे जर ते वास्तविक असेल, आत्ताचीच की आणि मग त्यांनी जे ते बघितलं आणि त्याला इतका राग आला की म्हणलं, हे मी काय डुक्कर वगैरे होणार नाही, मी इतका मोठा राजा आणि मी कसं काय त्याने ते फोडून टाकला, सहन नाही झालं तर. म्हणजे म्हणायचं काय की असायला पाहिजे होतं ना, आपण पण जाऊन बघून आलं असतं. त्याला सहन झालं नाही, तुम्हाला काय झालं असतं? म्हणजे ते तर तेव्हाचा त्या काळातला त्याला असं भविष्य दाखवलं. आपण तर पुढचं पंचम काळातली पुढची पिढी सगळी महापापी जन्मणार लोक, जिथून पण येणार ना कुठून पापी लोक जन्मणार. म्हणून सांगतात काय की तुम्ही जर असं काय तुम्हाला समजलं भविष्याबद्दल थोडंफार, तर ते किती तुम्ही त्या ज्ञानाने सहन करू शकाल, तोलू शकाल तुमच्या ज्ञानामध्ये ते. पण अशी शक्ती आहे त्या सिद्धांमध्ये की ते सगळ्यांचं सगळं एका समयात जाणतात, तरीसुद्धा इतकी पण अस्थिरता नाही. का? कारण शुद्ध ज्ञानाची ती शक्ती आहे.
मग तसं शुद्ध ज्ञान आपल्यामध्ये पण आहे, भलेही अव्यक्त आहे तरी सुद्धा आहे. मग त्या ज्ञानाला जर असं आपण कधी विषयच करत नाही, तसा मी आहे असं जाणत नाही, म्हणून ते तसं तुम्हाला भावभासन होत नाही, तसं व्यक्ती होत नाही आपल्या पर्यायामध्ये. किती ज्ञान आहे आपल्यामध्ये प्रगतीताई, किती ज्ञान आहे? व्हिडिओ ऑन ठेवा की. ज्ञान किती आहे? स्वभावाने तर अनंत ज्ञान आहे, पण अभिव्यक्तीमध्ये थोडंसं आहे, पण जेवढं का असे ना त्या ज्ञानाचं बळ अनंत आहे. त्यामुळं थोडंसं बेअर करायची शक्ती वाढवा ना. काय पण येऊ देत प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याला ज्ञानाने जिंका. ज्ञानातून स्थिर राहून त्याला जाणा, तर सगळे उदय असे क्षणभर वाटतील, बदलणारे असतात उदय पण आपण काय करतो, तेवढ्या समयासाठी अस्थिरता करतो. त्यामुळं काय होतं सांग, किती दुःख होतंय, किती आपल्याला सहन करावं लागतंय. म्हणून म्हटलं की आपल्याला तर काय दुःख नाही आहे, पण असे जगामध्ये इतके दुःखी कष्टी लोक आहेत की त्यांच्याकडं बघायला पाहिजे जाऊन ॲक्च्युली. म्हणजे एक ठिकाणी वैराग्य भावनेसाठी सांगतात की तुम्ही जाऊन सगळ्या त्या गरिबांच्या वस्तीमध्ये एक राऊंड मारून या, किंवा बर्न थेरपी असते, बर्न डिपार्टमेंट असतात ना हॉस्पिटलमध्ये, तिथं जाऊन एकदा बघून या म्हटले. परत कॅन्सर पेशंट असतात त्यांना एकदा भेटून या म्हटले. कशासाठी? तुम्हाला असं वाटते की आपल्याला काय मिळालं नाही, किंवा आपल्याला किती कमी आहे, किंवा काय ना काय तुमचे कंप्लेंट असतात जेव्हा संसाराबद्दल, आयुष्याबद्दल, तुमच्या शरीराबद्दल. जाऊन म्हणले असं त्या लोकांमध्ये एकदा दृष्टी टाकून यायची. असं वाटेल की आपण किती संपन्न आहे, किती नशीबवान आहे, असे भाव होतील. आणि कृतकृत्यता वाटेल उलटं आपल्याला की आपल्याला जे मिळाले ते भरपूर आहे. त्यांचं जीवन काय हो, जसं परवा मी मागं सांगितलं होतं ना उदाहरण, की भूकंप झाला ना परवा, कुठं हां कुठं भूकंप? ते महामंडल कुठे येतो, जिथं विहार होतो भगवंतांचा, तिथं येतं का? ॲक्च्युली भामंडल असं काही नाही आहे, ते आभामंडल असतं. भामंडल म्हणजे काय म्हणलं, ते होतं काय अजिंठ्याला? औरंगजेबाने बघितलं ते अजिंठ्याला होतं काय? असं म्हणतात ते भामंडल नाव, पण असं काहीतरी एक विशेषता होती तिथं, ते आयना होता तो. पण भामंडल असं काय, ॲक्च्युली ते जे 8 प्रातिहार्य दाखवतो ना आपण, त्याच्यामध्ये भामंडल म्हणजे त्या भगवंतांची आभा आहे जी सर्वांगातून बाहेर पडली, त्यामुळे तुम्हाला तसं एक उजेड दिसतोय. 8 प्रातिहार्यामध्ये भामंडल आहे का? आहे की. मग ते आभा आहे ती भगवंतांची एक, जसं बाहेरून असं तुम्हाला काय म्हणायचं, प्रकाश बाहेर पडलेला एक ऑरा दिसतो असं काय, पण ते काय असं कुठली विशिष्ट काय म्हणायचं आरसा वगैरे अशी काय वस्तू नाही आहे. ते तर पूर्ण 10 दिशाला पसरला. जेव्हा केवल ज्ञान प्रगट झालं तेव्हा भगवंतांच्या 10 दिशातून तो प्रकाश असा ते तेज बाहेर पडलं. कुठं बसलाय नाही ना काकी? विजापूरमध्ये आहे का इथं आहे? नाही अकलूजमध्येच आहे. आणि मग सगळ्याला घेऊन माझ्यासमोर यायचं असतं उलटं, तुम्ही घरात घेऊन बसलाय सगळ्याला. मी आपलं शोधायला नाही ना का दिसेना, आणि आवाज कुठं नाही यायला लागलाय. तर काय सांगायला लागले, काय सांगत होते मी, हां ते भूकंप झाला होता ना कुठं, ताईबानमध्ये बहुतेक झाला होता. तर तिथली एक घटना सांगितली ना की ते घर पडलं तर तिथं सगळे जमीनदोस्त झाले. सगळे ते मोठीच्या मोठी बिल्डिंग होती आणि ती जमीनदोस्त झाली, तर तिथं राहणारे अनेक फॅमिलीज होते, सगळे ते गाडले गेले त्याच्यामध्ये. त्यात एक प्रेग्नंट स्त्री होती, आणि ते जेव्हा धक्के लागायला लागले ना त्यावेळेस तिला पेन सुरू झाले आणि बाहेर जाण्याचा चान्सच नाही आहे. त्यामुळं ती घाबरून डिलेवरी झाली आणि घर पडलं, त्यामुळं ती बाहेर पण नाही येऊ शकली, आणि ते इतर कोणाला माहीत नाही. पण जेव्हा ते JCBनी सगळं काढायला लागले ना त्यावेळेस तिथं कळालं की अनेक लोक आहेत तिथं आतमध्ये, कोण कोण जिवंत होतं, कोण कोण मेलेले पण असे पण होते. आणि मग ते काढत काढत जेव्हा त्या लेडीपर्यंत पोचले तर ती मेली होती, पण ते बाळ जिवंत होते. म्हटले किती 10 तास डिलेवरी झाल्यापासून 10 तास ते तसंच पडलेलं होतं तिथं.
आणि सगळ्या त्या ढिगाऱ्याच्या खाली त्या फक्त त्याची नाळ चालू होती ना अजून तिच्या शरीराशी, त्यामुळं म्हणले ते जिवंत राहू शकलं एवढंच. पण काय कुठनं त्याला खायला मिळणार, प्यायला मिळणार, श्वास मिळणार, चान्स नाही. म्हणतात ना ते काय, जर सब आयु से जीवित रहे यह बात श्रवणों ने कही, जीवित रखोगे किस तरह जब आयु दे सकते नहीं. आयु कोणी हरवून घेऊ शकत नाही आणि कोणी आयु देऊ शकत नाही. म्हणून सांगितलं की तर ते जगलं, त्यांच्या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स मेले, ते एकटं बाळ जगलं. तर आता त्याला नेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते आणि काय म्हणायचं आता अनाथाश्रमसारखं. मग आता त्याचं जीवन सांग ना पुढं, लोकांनी त्याच्याबद्दल आनंद मानवावं का दुःख करावं, त्या स्वतः त्या मुलांनी काय करावं, म्हणजे मी जगलो माझं भाग्य म्हणायचं का दुर्भाग्य म्हणायचं त्याने. कारण त्याचा जन्म व्हायला घरातली 10 माणसं मेली आणि आता ते जगणार तर भविष्य काय त्याचं. ठीक आहे गव्हर्नमेंट मदत करेल, बाजूबाजूचे काय मदत करतील, पण कितीपर्यंत, फॅमिली ती फॅमिली शेवटी. त्यामुळं सांगितलं की आणि ते जेव्हा जन्मलं ना तर त्यावेळेस कळालं ते ज्या ढिगाऱ्याखाली पडलं होतं ना तर त्याची सगळी कितीतरी हाडं फ्रॅक्चर झाली. अजून जन्मलं पण नाही तर अजून ते काय म्हणायचं, इतकी कोमल असते हाडं तर त्याला किती सहन होणार आहे, अजून स्ट्रेंथ पण आलेली नसती. आणि मग अशा अवस्थेमध्ये ते 10 ठिकाणी त्याला बँडेज केलेलं, कुठं कुठं खरचटलेलं सगळं अशा अवस्थेमध्ये ते मिळालं. पण एवढंच प्लस पॉईंट की ते जिवंत होतं. म्हणजे असं म्हणाय, कशासाठी सांगत होते मी, कशासाठी सांगितले, तुमचं संकट, तुमच्यावर पुढं संकट काय येणार आहे हे जर समजलं तर आपण त्याच्यात किती स्थिर राहू शकतो. म्हणजे इतकी अस्थिरता होती आपल्याला, जर समजलं असतं त्या स्त्रीला समजा की तुला असं असं भूकंप होणार आहे आणि त्यावेळेस तुझी डिलेवरी होणार आहे आणि तुम्ही सगळे मरणार आहे आणि ते एकटं जगणार आहे, काय झालं असतं, टेन्शननी ती त्याच वेळी डिलेवरी झाली असती कदाचित. म्हणजे आपण आपल्याला एखादी घटना सहन होत नाही लगेच, म्हणजेच काय म्हटलं आपल्या ज्ञानाची शक्ती क्षीण आहे. मग ती शक्ती वाढवायची कशी हो, ज्ञानाने जाणलं ना तुम्ही. श्रद्धांतर आहे की पक्क, समजा मी जाणतोय शरीरापासून भिन्न आहे हे जाणण्याची काय म्हणायचं ह्याचा निर्णय केला आहे श्रद्धेने, तरीसुद्धा चारित्र्यमोहाच्या निमित्तात कदाचित ज्ञानामध्ये अस्थिरता असू शकते. जसं म्हटलं ना ते मुनिराज बसले होते ध्यानाला जंगलमध्ये आणि वाघांच्या डरकाळ्या येतात तरी त्यांना जरा पण अस्थिरता नाही आहे, असं काय भय नाही किंवा काय कंप नाही शरीरामध्ये, असे स्थिर बसलेत. पण झाडाचं पान पडलं की हादरतात कदाचित त्या आवाजाने वगैरे, म्हणजे काय ते लगेच भयभीत झाले असा आहे का अर्थ. चारित्र्यमोहाचा उदय, कंप आला शरीरात, हां तेच ना, म्हणजे ज्ञानामध्ये अस्थिरता आली म्हणून काय तो जीव लगेच मिथ्यादृष्टी झाला असं पण नाही. तर म्हणून म्हटलं की आपली ज्ञानाची शक्ती वाढणार आहे ज्ञानाला ज्ञानाचं खाद्य दिलं तर, म्हणजे ज्ञानाने ज्ञानाला विषय केलं तर. काय म्हणतो भजनामध्ये, ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो, भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे, तेरी भक्ति में क्षण जाय सारे. काय म्हटलं, ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, ज्ञानाने ज्ञानामध्ये ज्ञानच असावं तर त्याच्या निमित्तात ज्ञानाचं बळ वाढतं. आपण ज्ञान सोडून सगळे विषय घेतो, अज्ञानाने परिणमन करतो, त्यामुळं तिथं शक्ती क्षीण करतो आपण. म्हणून सांगितलं ना एका ज्ञान पर्यायामध्ये असे अनंत विभाग प्रतिच्छेद उद्घाटित होत असतात आणि मग त्यांना विषय करतो आपण परद्रव्याला त्याच्याद्वारे असं बस. तर त्यावेळी नियमाने म्हणून आपली शक्ती त्या परद्रव्याला जाणण्यासाठी घालवली तर शक्ती क्षीण होणार का वाढणार. आणि तेच भगवंतांनी किंवा मुनिराजांनी काय केलं, त्या ज्ञानाला विषय दिला स्वतःचा. मग बाहेरून सगळे उदय आले, उपसर्ग झाले तरी सुद्धा
ज्ञानाने मदत केली त्यांना बाहेर पडायसाठी म्हणून सांगितलं की हे सगळं करतोय आपण भावाष्टक कशासाठी. आपला स्वभाव ज्ञान आहे, आपला स्वभाव सिद्ध स्वरूप आहे, त्याला जाणून त्याच्या अनुसार आपलं परिणमन सहज पर्यायामध्ये प्रगट करण्यासाठी. तसा मी सिद्ध आहे, शुद्ध आहे. तर सांगितलं जल चढवतो कशासाठी, तर असं म्हणतो त्यावेळेस पण भावभासना होती का काका, माझ्या जन्माचा नाश होऊ दे म्हणून मी जल चढवतोय, माझ्या मरणाचा नाश होऊ दे म्हणून मी जल चढवतोय, असं कुठं लय भावभासना करत चढवत आहे. कधी म्हणलं आणि कधी संपलं ते बी कळत नसते. म्हणजे म्हणून जरासं अनुभूती घेत, जरासं काय फील करत करा ना पूजा करता ती. मम जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निर्वपामिती स्वाहा. पुढं काय सांगितलं होतं, चंदन का चढवतो, संसार तापाचा नाश करण्यासाठी. काय ताप आहे हो संसारामध्ये तुमच्या, संसारात काय ताप आहे हो, काहीच नाही म्हणा काका, आता नवीन संसार सुरू केलाय. त्यांचं नाही तुमचं पण नवीनच म्हणायचं की नवीन घरात मेंबर आलं म्हणल्यावर आपला संसार पण नवीन. संसारात ताप आहे की नाही सांगितलं का मग नवीन आलेल्यांना. संसारात ताप असतो, कोणाचा पण संसार असू दे तापदायकच असतो असं ज्याला सांगतो नाही ना का की सांगितलं का नवीन दंपतीला. संसार हा तापदायक असतो. काय सांगितलं, आता सांगितलं तर लगेच पटत नसतं ना. अहो सांगायचं काम आपलं असतं, संस्कार तरी करणार. होय ते तर सांगणारच ते. होय बरोबर. आणि झालं असतं कदाचित सांगितलं तर वैराग्य झालं असतं, बिचारे आले असते आम्हांकडं. आपण आपलं काम आपण करायचं, त्यांचं काम ते करणारच आहेत. आणि आपल्यासाठी करायचंय, दुसऱ्यासाठी थोडंच. ते संस्कार माझ्यावर होणार आहेत, संस्कार करण्यासाठी. आणि मला असं कोणीतरी भेटणार की पुन्हा मी जेव्हा विचलित होणार तर स्थिर करणारे भेटणार. आणि कसं आहे हो संसार इतकी विचित्रता आहे ना. म्हणजे आता मी संसार भावनेचं चिंतन करतोय 12 भावनेमध्ये, तर त्याच्यामध्ये संसार म्हणजे असा विचित्र आहे ना, त्यामुळं ते ताप म्हणलेला शब्द अजून पण कोमल म्हणायचं, त्यापेक्षा पण भयंकर शब्द वापरायला पाहिजे. संसाराचं दाह म्हणा, संसाराचं काय म्हणायचं त्यापेक्षा जास्त काय असेल ना तसला शब्द वापरा, म्हणजे भिवून तरी सोडावं लोकांनी. तर सांगितलं की एक मुलगी, तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर पतीच्या घरी गेली आणि चाललं होतं व्यवस्थित, एक मुलगा झाला त्यांना. आणि झाल्यानंतर काय झालं, त्या पतीचा स्वभाव कळाला. लग्न झाल्यावर थोड्या दिवसातच तिला गर्भ राहिला होता आणि त्याच्यानंतर त्याचा स्वभाव लय माहीत नसतं आता, जोपर्यंत आधीचं काय भेट नसते तोपर्यंत. तर त्याचा स्वभाव कळाला की तो खूप भोगी वृत्तीचा होता आणि त्याला इतकी आसक्ती त्याच्या स्त्रीविषयी की तिची इच्छा नसताना, तिची शक्ती नसताना, तिची कंडिशन नसताना तो तिचा भोग घ्यायचा विचार करायचा. आणि ती विरोध करायची, नको म्हणायची, पण तरीसुद्धा काय म्हणायचं ते एक शब्दात रेप म्हटलं तर चालतंय. म्हणजे अशी संसाराची कंडिशन. सांगा तिला कोण शरणो, कोणाला काय शब्दांनी सांगणार, किंवा स्वतः तर बाहेर कसं पडणार. आता तुम्ही बाहेर समाजामध्ये म्हणता कोणीतरी अत्याचार केलं, काय केलं तर त्याच्याविषयी आपण बोलणार आणि त्याला विरोध करणार. घरामध्ये आपला पती जर आपल्या विरोधी असा आहे किंवा पत्नी जर पतीच्या विरोधी अशी आहे तर कुठं जाणार. आणि मग त्या पत्नीचा संसार कसा हो. म्हणजे म्हणायचे संसार ताप म्हणलंय ना इथं जे शब्द ते करेक्ट आहे एकदम. असा ताप आहे ना संसारामध्ये, प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा ताप आहे. त्याचा नाश करण्यासाठी मी हे पूजन करतोय, हे द्रव्य चढवतोय. जे काय तुम्हाला ताप आहे ना पाहिजे तर आठवा पूजन करताना, आणि मग त्या तापाचा मी नाश करण्यासाठी हे पूजन करतो, हे भाव करा. तर तिथं आपल्याला शांती मिळेल. चंदनाचं कार्य काय, शीतलता, दाह नष्ट करणे. तर मला जो दाह आहे तो राग, द्वेष, मोह या परिणामांचा दाह आहे, जो मी संसारामध्ये सांसारिक विषयभोगांमध्ये जोडलाय, तो त्याच्या निमित्तात मला दाह होतोय, तो नष्ट करायचा. तर सांगितलं त्यांनी की अमल भाव
अमल भावाच्या द्वारेच तो ताप नष्ट होणार, म्हणजे शुद्धोपयोग. अमल म्हणजे निर्मल, निर्मल भाव म्हणजे शुद्धोपयोग. म्हणजे आत्म्याला जाणणारा तो भाव त्याला म्हटलं शुद्ध भाव, आणि त्याच्याद्वारे मी सगळ्या या संसार तापाचा नाश करतो. पुढं अक्षत काय चढवलं, का चढवतात अक्षत, का चढवतात तो? प्राप्ती, नाश नव्हे, अक्षय पदाची प्राप्ती करण्यासाठी अक्षत चढवलं जातं. काय म्हणले? अक्षय म्हणजे कोण? अक्षय, हां, म्हणजे अखंड पदाची प्राप्ती व्हावी, हां, ज्याचं कधी डिस्ट्रक्शन होत नाही, त्याला म्हणलं कधी त्याचा अंत होत नाही, अशा त्या पदाची स्वभावाची प्राप्ती करण्यासाठी म्हणून मी अक्षत चढवतो. त्यांनी सांगितलं तिथं की सकल दोष विशोधनही, सगळ्या दोषाचं विशोधन करण्यासाठी, शोधून ते नष्ट करण्यासाठी काय करतो मी? सहज भाव सुनिर्मल तंदुलही, सहज भावरूपी सुनिर्मळ शुद्ध आत्मानुभूतीच्या द्वारे मी सिद्ध भगवंतांचं पूजन करतो. पुष्प का चढवतोय? म्हणजे 4 कषाय पण सांगायचे बरं का याच्यामध्ये. आता जेव्हा तुम्ही जल चढवताय, चंदन चढवताय, त्यावेळेस इथं काय म्हणलं? क्रोध कषायाचा नाश करण्यासाठी शीतलता प्राप्त झाली तिथं कुठं? त्यासाठी मी चंदन चढवतो, क्रोध कषायाचा नाश करण्यासाठी. मान कषायाचा नाश करण्यासाठी क्रोध, मान, माया, लोभ सगळे कषाय पण त्याच्यामध्ये आपण लावले तर समजतात कुठल्या कषायांचा नाश करण्यासाठी आपण काय अर्पित करतोय. जसं इथं पुष्प का चढवतोय? कारण पुष्प हे निर्माया स्वरूपाचं प्रतीक असतं. म्हणजे ते पुष्प कोणाशी मायाचारी नाही करत. म्हणजे काय? कोणी पण येऊ दे त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या अवतीभोवती, त्या सगळ्यांना ते समान सुगंध देतं. भेदभाव नाही करत की हे आपलं आहे, ते परका आहे, हे श्रीमंत आहे, ते गरीब आहे, किंवा हे चांगलं आहे, हे वाईट आहे. त्याच्यातमध्ये कुठला भेदभाव नसतो. म्हणून सांगितलं की जे पुष्प आहे ते असं निर्माया स्वरूपाचं, निष्कपट स्वरूपाचं प्रतीक आहे. आणि जिथं काम भावना नष्ट केली जाते अशा ब्रह्म स्वभावाचं वेदन करण्यासाठी म्हणून मी हे पुष्प चढवतो, हे सांगितलं. परवा एक उदाहरण दिलं होतं ना मी, काय? जे तत्वज्ञानी असतात तर त्यांच्या संयोगामध्ये असं कधी झालं की विरुद्ध बायको मिळाली, विरुद्ध नवरा मिळाला, तर त्यांचं जीवन ते कसं जगतात? हो, माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यांमध्ये असं असणार आहे बरं का. काय म्हणले काका? जर माय स्वभावाहून विरुद्ध नवरा मिळाला, माय स्वभावाहून विरुद्ध पत्नी मिळाली, तर असं अनेकांचं बघितलं आम्ही. नवऱ्याला खूप आवड आहे धर्माची, तर त्या बायकोला जरा सुद्धा रुची नाही आहे. त्यामुळं कदाचित तो नवरासुद्धा परिवर्तित होतो. म्हणजे हळूहळू धर्मापासनं दूर. आणि उलटं होतं कधी कधी, पत्नीला इतकी आवड होती धर्माची आणि पतीला नव्हती, तर त्या काय म्हणते, ज्याचं बळ जास्त असतं ना त्याच्यानुसार ते दुसरं परिवर्तित होते. तर त्या पत्नीच्या निमित्तात त्या नवऱ्याचा तर बदल झालाच, पण सगळं घर जे त्यांची जॉईंट फॅमिली होती ना, सगळ्या घरामध्ये परिवर्तन झालं. तिच्या एकटीच्या दृढतेनी, तिच्या आचरणाने बघून, ज्ञान ध्यान साधनेनी, तिच्या उपदेशाने म्हणा, एकदम सरळ साध्या रीतीने तिने हँडल केला आणि त्याच्यातून तिने सगळ्यांना धर्मबोध दिला. आणि त्याच्यातून सगळं घर धर्माला लागलं. म्हणजे असं परिवर्तन करण्याची शक्ती. आणि एक म्हटलं काय की कुठं धर्म होत असतं असं गेल्यावर, आता कोणाच्या घरात असं विचार करून स्वतःहूनच सोडून दिलं, तर आता लग्न केल्यावर पोरं झाल्यावर कुठं धर्म शक्य असते का? हो, असं विचार केल्यावर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा? उलटं ते धर्मातूनच बाहेर पडतात. म्हणून तिथं हे सांगत होते मी की 5ही इंद्रियांच्या भोगाचे जिथं भाव नष्ट केले जातात, अशा त्या शुद्धात्मानुभूतीच्या द्वारे त्या सगळ्या भोग परिणामांनी मी रहित असा ब्रह्मस्वभावी आत्मा आहे, त्याचं वेदन करत पुष्प चढवण्याचं
उदाहरण सांगितलं. तर त्यांनी घेतलं ना, परमयोग बलेन वशीकृतम. तुमचा वश कोणावर चालवायचा आहे हो? त्या पत्नीवर, पतीवर नाही. तुमच्या मन वचन कायला वश करा ना. त्याच्या निमित्तामध्ये उलट माताजी उदाहरण सांगतात ना, ती पत्नी होती, तिला ब्रह्मचर्य घ्यायचे भाव होते. आता झालं सगळं, लाकडं सरणात चालली म्हणल्यावर 50 वय क्रॉस झालं तरी पण ब्रह्मचर्य घ्यायचे भाव होत नाहीत एकेकांना. मग माताजी नेहमी प्रेरणा करतात की संस्कार आपल्यावर असेच करा जेणेकरून की अखंड मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचर्याचे भाव होतील. आणि तिचे भाव होते त्या स्त्रीचे. ती म्हणाली की मला घ्यायचं आहे, पण पतीची परमिशन असल्याशिवाय घेता येत नाही. म्हटल्यावर दोघं मिळून घ्या म्हणून माताजींनी सांगितलं, पण ते काय तयार होत नव्हते. मग तिने आपली भावना दृढ ठेवत राहिली की मला ब्रह्मचर्य घ्यायचं आहे. आणि ती सारखं त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायची, सांगायची महत्त्व. होते तर अलिप्त एकमेकांपासून, पण व्रत घ्यायची तयारी नव्हती. आणि मग एक दिवस काय झालं म्हणले, श्रवणबेळगोळला गेले होते दर्शनाला. आणि तिथं गेल्यावर ते भगवंतांचे दर्शन करताना इतकं वैराग्य झालं की पतीने न विचारता ब्रह्मचर्य घेऊन टाकलं. आणि मग त्या पत्नीला तर तेच इष्ट होतं. आणि मग तिने येऊन माताजींकडे सांगितलं आणि दोघांनी परत काय नियम केले असतील असं काय. म्हणजे मला म्हणायचं आहे, आपण भावनासुद्धा तशी करत नाही. आपण पहिल्यांदाच काय म्हणते त्याला, असं त्याच्यात सोडून टाकतो आपलं बल. नाही तसं नाही, हार मानतो पहिलाच. म्हणजे काय म्हणायचं, हां असं की मला तर कसं शक्य आहे, असं कसं, असं म्हणून आपणच पहिला सोडून देतो. त्याच्यामुळं सांगितलं की तुम्हाला वाव मिळत नाही पुढं. उलटं तुम्ही दृढ राहा, ठीक आहे, प्रयत्न तरी करा, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याकडून धर्माचं आचरण व्हावं. तर म्हणून म्हटलं की फक्त स्पर्शनेंद्रियाच्या बाबतीतच काम भावना नाही, तर प्रत्येक 5 इंद्रियांच्या विषयांचा आसक्तीपूर्वक भोग घेणं, ह्याला सुद्धा कामुकताच म्हणलं जातं. मग त्या कामुकतेचा नाश करायचं तर मी त्यासाठी पुष्प चढवतो. कसं, विशुद्ध भावनेमधून अनुभूती घेऊन चढवतो हे सांगायला लागले. तर इतर इंद्रियांच्या द्वारे कशी आसक्ती असते हो? टेस्टी पाहिजे, नमकीन पाहिजे, स्पायसी पाहिजे, सगळ्यांचे असं काहीतरी एक डिमांड्स असतात ना. आणि तसं व्हायला पाहिजे. गोड पाहिजे, गोड खाणारा मी आहे का? आम्हा सांगतात की खाणारा नाही, जाणणारा आहे. ते खाताना विचार करायचं म्हणजे जाणणाऱ्याची अनुभूती होते. नाहीतर खाऊन झाल्यावर सुद्धा खाल्लंच नाही असं वाटतंय. म्हणजे तिथं आपली सगळी लालसा त्याच्यामध्ये असली तर त्यालाच म्हणलं जातं कामुकता, त्या इंद्रियांविषयी सुद्धा. तसंच कुठल्या परिग्रहाविषयी, धनाविषयीची आसक्ती, ह्याला सुद्धा म्हणलं भोग लालसा. तर एक उदाहरण त्यांनी सांगितलं की एक बड़े सेठ साहब गद्दी पर बैठे हुए बार बारन का पीक सोने के उगालदान में थूक रहे थे. ते असतं ना, काय म्हणायचं, थूकदाणी. ते असतं ना, पान खाल्ल्यावर वगैरे थुकतात, ते थूकदाणी असते म्हणतात ना त्याला. ते सोन्याचं होतं त्याच्याकडं. आणि किती डोक्यावर आटायला तुमच्या. एक धन का उपासक भी वहाँ बैठा था. हे सेठजी गद्दीवर होते आणि ते असं त्याच्यामध्ये वापर करत होते सारखा. आणि दुसरा एक धनलोभी तिथं बसला होता बाजूला. जब सेठ साहब का सोने के उगालदान में बार बार थूकना उसे सहन नहीं हुआ तो वह जोर से उगालदान को लात मारकर बोला, निर्लज्ज, यहाँ तो कोणाला म्हणाले, ते जो धनी लोभी होता ना तो सेठजींना म्हणालाय, यहाँ तो तुझे थुकवाने में आनंद आ रहा है, जबकि मैं जन्म भर पूजा करते करते थक गया फिर भी नहीं आई. कोण? लक्ष्मी, सोनं. आणि तू काय करतोय, त्याच्यामध्ये थुकायला वापरतोय. तुला कळतंय की नाही, निर्लज्ज आहेस. तर सेठ साहब काय म्हणाले, एक उत्तर असं चपराक मिळाली ना त्याला. सेठ साहब ने यह दृश्य देखा तो मुस्कुराते हुए बोले, भोले भाई, लक्ष्मी की उपासना करने से लक्ष्मी नहीं आती,
लक्ष्मी को ठुकरा देने वाले वीतराग प्रभु और वीतराग गुरु की उपासना से लक्ष्मी तो क्या 3 लोक का साम्राज्य भी चरण चूमने से नहीं चूकता। लक्ष्मी को जितना पूजो उतना ही दूर भागती है, जितना ठुकराओ यानी दान करो उतना ही चिपकती है। क्या एक महात्मा द्वारा कहा हुआ यह शेर तुम्हें मालूम नहीं? भागती फिरती थी दौलत याद जब करते थे हम, भागती फिरती थी दौलत याद जब करते थे हम, अब हमें नफरत हुई वह बेकरार हुई आने को है। आता मला त्याच्यापासून नफरत झाली तर ती वाट बघायला लागली आहे की कधी हे मला स्वीकारतात, कधी मी त्यांच्याजवळ जाते। म्हणून सांगितलं लक्ष्मी आणि कीर्ती काय म्हणलं हे दोघजण, दोघांना कोणी वरत नाही आणि ती कोणाला वरू शकत नाही। जसं प्रसिद्धी आहे ती सज्जन माणसाची होते, पण सज्जन माणूस तिला स्वीकारत नाही। माझी प्रसिद्धी व्हावं असं, कीर्ती व्हावी अशी त्याला इच्छा नसते, म्हणून ती ज्यांची इच्छा करते ते तिला वरत नाहीत आणि जे तिची इच्छा करतात त्यांना ती वरत नाही। काय कळलं? जे लोभी आहे त्यांना धन पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, पण ती त्याच्याकडे बघत पण नाही आणि ती ज्यांच्या मागं लागली आहे लक्ष्मी, हे वितरागी देवशास्त्र गुरु वगैरे त्यांच्या, तर ते तिच्याकडे कटाक्ष सुद्धा टाकत नाहीत। असं सांगितलं की म्हणजे भोग आसक्तीचे परिणाम जितके आपले तीव्र असणार तितकं तुम्हाला नियमाने कर्मांचा आश्रव बंद होणार आहे, तितकं संसार वाढणार आहे, तितकं दुःख भोगावं लागणार आहे। आणि जितकं ठीक आहे परिग्रह अजून आपल्याजवळ आहे, लगेच आपण त्याग करत नाही आहे, पण त्याच्याविषयी जितकी आसक्ती कमी असणार आहे, तितकं जेवढा मोह कमी असणार आहे तितकं अलिप्त राहून साधना करू शकता। नाहीतर शरीरामध्ये आणि त्या विषय भोगांमध्ये ज्याचं लक्ष आहे त्याला त्याच्या अतीत असणारा आत्मा दिसणार का हो? पूजा करताना तर दिसणार नाहीच, पण दिवसभरामध्ये सुद्धा कधी त्याचा अनुभव पण होणार नाही। म्हणून सांगितलं आपली साधना आपल्याला इथून सुरू करायची आहे, आत्ता या क्षणापासून। काय म्हणले? हॅलो, काय म्हणले? कुठून करायची? हां, घरी जाऊन नाही, इथंच सुरू करणार तर माझ्यासाठी ते शक्य आहे, सोपं आहे। आणि अशा भावनेपूर्वक जर आपण स्वभावाला लक्ष केलं तर आपल्याला सुद्धा अनुभूती सहज होणार। हो, जाणं पहा, या आत्म्यामध्ये जन्म नाही, मरण नाही, शब्द नाही अनुभवण्याचा प्रयत्न करा। या आत्म्याला जन्म नाहीच, मी जन्मणारा नाही, मी मरणारा नाही, मी तर स्वभावानेच अजन्म स्वरूप आहे, अमर स्वरूप आहे। शरीर हे माझे रूप नाहीच, शरीरापासून भिन्न अजर अमर स्वरूप जाणा, अजन्म स्वरूप जाणा। अशरीरी स्वरूपोऽहम्, अतीन्द्रिय स्वरूपोऽहम्, निरासक्त स्वरूपोऽहम्। ओम विसर्जन। नमो हरिहंताण।